त्या मेळावा किंवा मोर्चाचं आयोजकांकडून मला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण मिळालेलं नाही। त्याच्यामुळे आजच्या होणाऱ्या या मेळावा किंवा मोर्चामध्ये मी सहभागी होणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज बीडमध्ये ओबीसीचा संदर्भात पुन्हा एकदा जो मोर्चा काढला जातोय, तुम्ही त्यासाठी जाणार आहात का? काय भूमिका असणार आहे तुमची? अजूनही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात का? नाही, मी तर अजूनही माझ्या भूमिकेवरती ठाम आहे, त्याच्यात कुठेही बदल झालेला नाही। आणि आजचा जो मेळावा आहे किंवा मोर्चा आहे, त्या मेळावा किंवा मोर्चाचं आयोजकांकडून मला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण मिळालेलं नाही। त्याच्यामुळे आजच्या होणाऱ्या या मेळावा किंवा मोर्चामध्ये मी सहभागी होणार नाही। त्यांच्या मोर्चाला मी शुभेच्छा देतो, परंतु अशा प्रकारचे मोर्चे किंवा मेळावे घेत असताना आमची नेते मंडळी जी काही त्या ठिकाणी संबोधन करतील, त्या संबोधनामुळे समाजाची दिशाभूल होणे याची काळजी सर्व नेत्यांनी घ्यावी, हीच माझी आग्रहाची सर्वांना विनंती। कुठेतरी जरांगे पाटलांनी आरोप केला आहे का हा जो आज बीडमध्ये होणारा मोर्चा आहे तो अजितदादा सरकार पुरस्कृत आहे? एकीकडे सरकारमध्ये असताना अशा पद्धतीनं मराठ्यांच्या विरोधात हे करत असेल तर फडणवीसांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे असं? नाही, आता काय झालं खरं म्हणजे त्याच्यावरती बोलायलाच नको। प्रत्येक विषयावर नवीन नवीन स्टेटमेंट करून ते लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत असतात। कोणी कोणाला स्पॉन्सर केलं किंवा कोणाचाही याचा ऑथेंटिक पुरावा जोपर्यंत तुमच्याकडे नाही आहे, कधी यांच्यावरती आरोप करायचे तर कधी त्यांच्यावरती आरोप करायचे आणि समाजाचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करायचं, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करून समाजाचे प्रश्न सुटत नसतात। जर समाजाचे प्रश्न सोडवायचे असेल तर सरकारचे जेवढे काही त्याच्यामध्ये सहभागी मंत्री आहेत त्या सर्वांच्या विरोधामध्ये एकसारखी भूमिका ही आंदोलनकर्त्यांची असायला पाहिजे। आणि ती नसल्यामुळे आपल्याकडे जर ऑथेंटिक पुरावा असेल तर त्यांनी तशा प्रकारचे आरोप करावे, पण ऑथेंटिक पुरावे नसेल। भुजबळ साहेबांचा हा काही पहिला मेळावा नाही। भुजबळ साहेबांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा मेळावे घेतलेले आहे। आयोजक त्यांना निमंत्रित करतात, ते जातात आणि समाजाला संबोधित करतात। अशा वेळेस कोणी स्पॉन्सर केल्यामुळे हा मेळावा होता आहे या मताशी मी सहमत नाही। तेवढी धमक भुजबळ साहेबांमध्ये आहे स्वतः मेळावे घेण्याची आणि लोकांना संबोधित करायची, त्यामुळे या आरोपाला काही तथ्य नाही। पण जरांगे पाटील नेहमीच ओबीसी नेत्यांवर अशा पद्धतीचे आरोप करत असतात। खरं तर ज्या पद्धतीने आरोप असते किंवा जी भाषा असते ती फार खालच्या दर्जाची असते। नाही, मी यापूर्वीसुद्धा अनेकदा बोललेलो आहे की कुठल्याही समाजाचा आंदोलनकर्ता असो, आंदोलनकर्त्यांनी स्वतःवरती संयम ठेवायला पाहिजे असते आणि याला शिव्या देऊन त्याला बदनाम करून स्वतःचा उद्देश साध्य करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो चुकीचा आहे। तुम्हाला जे काही बोलायचं आहे, म्हणायचं आहे, तुम्ही सरकार म्हणून सरकारला धारेवरती घ्या आणि सरकारकडनं आपले प्रश्न सोडवा। प्रत्येक समाजामध्ये जो नेता असतो किंवा जे नेते असतात त्यांना आपल्या समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार निभवत असताना समोरची व्यक्ती आमच्यावरती अन्याय करतो हा जो समज असतो तो समज चुकीचा आहे। त्यांनी आपलं काम करावं। भुजबळ साहेब आपलं काम करत आहेत, प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी बरोबर आहे, कोणी चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही। तुमच्यावर कुठेतरी लक्ष्मण हाके हे खालच्या भाषेत टीका करतायत, कसं पाहता तुम्ही? एक प्रकारे समाजाचं नेतृत्व करताय, ते ओबीसी समाजाचं नेतृत्व करतं, म्हणजे भाषा आहे त्याला कसं पाहता? नाही, हे बघा की मी आता जे बोललो की दुसऱ्या लोकांवरती टीका करून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा जो प्रयत्न समाजामध्ये होतो तो चुकीचा आहे। काय मी आधी म्हटलेलं आहे की 400 जातीचा समूह असलेला हा ओबीसी समाज आहे, 60% लोकसंख्या असलेला हा ओबीसी समाज आहे। त्याच्यामुळे जेवढ्या जाती तेवढे नेते राहणार, जेवढा मोठा समाज तेवढे जास्त नेते राहणार आणि या सर्वच नेत्यांमध्ये एखाद्या विषयावरती एकमत होईल असं नाही आहे। आणि म्हणून याचा अर्थ कोणी कोणाच्या बाजूने बोलतो आणि कोणी कोणाच्या विरोधात बोलतो। कधीकधी असं असतं की माणूस जसा कृत्य करतो त्याच आरशातून दुसऱ्याकडे बघत असतो आणि म्हणून
अशा प्रकारचे वक्तव्य या नेत्यांच्याकडून होत असतात। मी कोणाच्याही टीकेला आणि कोणाच्याही वक्तव्याची काळजी करत नाही। मी सामाजिक कार्यकर्ता आहे ओबीसी समाजाचा। मी सातत्याने ओबीसी समाजाच्या हितासाठी काम करत असतो आणि योग्य ती भूमिका नेहमी बजावत असतो, ज्याचे रिझल्ट आतापर्यंत आलेले आहे। ओबीसी समाजाचे विद्यार्थी असो, युवक असो की सामान्य माणूस असो, यांच्या कल्याणाकरता 58 GR शासनाने जे काढले ते यामुळेच काढावे लागले की आम्ही ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ ज्या मागण्या घेऊन केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्याशी भांडतो, त्या संविधानिक चौकटीमध्ये बसणारे असतात, न्यायालयाच्या चौकटीमध्ये बसणारे असतात आणि म्हणून सरकारला त्या मान्य कराव्या लागतात। अशा प्रकारचे टीका टिप्पणी करून, कोणाला खालचं लेखून किंवा कोणाला कुठल्या प्रकारचे आरोप लावून समाजाच्या मागण्या पूर्ण होत नसतात आणि म्हणून मी अशा प्रकारच्या टीकेला कधी लक्ष घालत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।